आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करतोय. राजेंद्रजी सोळसे साहेबांच्या शुभ हस्ते आपण दत्ता मामा बनवटे यांचा सन्मान करू. या मंचावरती खरं तर रमेशजी सोळसे साहेब यांचे ते माबस भाऊ आहेत. दत्ता मामा बनवटे आणि MR पॅनलचे ते सदस्य आहेत. नेहमीच समालोचकाच्या भूमिकेत, त्यानंतर स्कोररच्या भूमिकेत, पंचाच्या भूमिकेत आपण दत्ता मामा बनवटे यांना पाहतोय. आणि महेशजी धुळे सर यांचे ते खंदे समर्थक आहेत, विश्वासू समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कारण नेहमीच दत्ता मामा बनवटे असतील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही समालोचन शिकलो आणि नेहमीच त्यांचा आशीर्वाद असतो आमच्या डोक्यावरती देखील. नेहमीच मुलाचं सहकार्य असतं आणि त्यांचा सन्मान मायाची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार आणि या स्पर्धेची गोड आठवण आपण पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र सन्मान करतोय दत्ता मामा बनवटे यांचा. आमचे दत्ता मामा बनवटे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रासाठी. चला महेशजी धुळे सर, आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपला आवाज आम्ही ऐकू या स्पर्धेच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात झाली आहे. इथे फटका फसलाय, डीप मध्ये खेळाडू उपस्थित आणि अखेर चांगला जेली त्या टीपला. रोहन जाधवला इथून मैदान सोडावं लागेल. फरदत बा बॅटर मारल्यावरती अखिलेश दाखल होतो. इथे पुन्हा आता पुढे सरसावत असताना पॉइंटला फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला, परंतु DK सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक पुढे सरकत असताना 2 या आकड्यावरती तुम्हाला टीमची टोटल पार मिळेल. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला. या बॅच मध्ये तुम्ही पाहताय खरं तर 5 ओव्हरचा सामना तुम्हाला जरूर पार मिळेल. गुरदास जो होता राऊंड द विकेट ना. इथे ऑन साइडला खेळला फटका चांगला स्कोअर लेगला डी बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अखिलेशच्या बॅटमध्ये येतो सिक्सर.
या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक लाभले ते आमच्या अक्काजी राऊत साहेब यांचं गुणगान गाणारे संगीत होतं डीजे बोरच्या माध्यमातून. इथे देखील पुन्हा एकदा गोपणी सारखी बॅट फिरवली होती. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. दरम्यान अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 9 आकड्यावरती तुम्हाला बॉल मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ मार्गस्थ 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. वाडा शॉट. यावेळेस देखील बॉलला फेकून दिलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला. बॉल अडवण्याचा प्रयत्न. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला. धावफलक 13. इथे अजून एक फटका चांगला आहे परंतु मिस टाइम स्ट्रोक पार मिळेल. स्कोअर लाईकचा खेळाडू पुढे सरकतोय. कॅच ड्रॉप. झेल कोणाचा सोडला तर ज्या बॅटरने एक चौकार एक षटकार ठोकला. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना इथे तुम्ही पाहताय त्याच खेळाडूचा क्लेसचा खेळ इथे मात्र समाप्त होता होता वाचला. एक सिंगल धाव इथे मिळते. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल 14 याकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. स्कोररच्या भूमिकेत आमचे मित्र जोडले गेलेत. प्रणय भालेराव मॅम फ्रॉम सम्राटनगर आमच्यासोबत जोडले गेलेत. त्यांचं आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर सम्राटनगरचा चॉकलेट बॉय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. असे आमचे प्रणय भालेराव तुमचंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर ही स्पर्धा ओमसाई क्रिकेट क्लब व त्याचबरोबर सम्राट मित्रमंडळ यांच्या दोन्हीच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. छत्रपती चषक षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झालाय. धावफलक जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती तुम्हाला बॉल मिळेल. चौदा धावा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक दुसरा घेऊन गोलंदाज भूषण येतोय. भूषण बनवटे हा खेळाडू तुम्हाला बॉल मिळेल. पहिला बॉल लाईन थोडीशी खराब आहे पण तरुण डेसराचा इशारा आमच्या परत पोहोचतोय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बहाल केली. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. अजून एक चांगला फटका तुम्हाला बाहेर मिळेल. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चांगला फटका. मागील षटकामध्ये देखील असाच चौकार वसूल केला होता बॅट्समन अखिलेश आणि आता हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक देखना स्ट्रोक. चौकार. सो मच. चौकार ठोकलाय. धावफलक पुढे सरकतोय. 19 धावा. टीमची टोटल तुम्हाला बाल मिळेल. हा ट्रॅकर बॉल त्यावरती आक्रमण. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल. 4 धावा.
चौका ठोकलाय, धावफलक पुढे सरकतोय. मागील षटकामध्ये अखिलेश याच खेळाडूचा झेल सुटला होता आणि तदनंतर चौकार षटकाराची आतिषबाजी तुम्हाला पाहायला मिळेल. पकडा कॅच जिंका क्रिकेटचे मॅच हे समीकरण आम्ही म्हणून तर सांगत असतो. या मॅच मध्ये आता पुन्हा मी म्हणेन पकड मजबूत करत असताना बॅटर अखिलेश. अजून एक चांगला फटका ऑन साइडला खेचला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय आणि अखेर आता आदर्श वांगणी संघाला हा धक्का दुसरा फरदत बाद. क्या बात आहे. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी 4 दिवस स्पर्धा भरवली फक्त बदलापुराच्या आवाजासाठी. या स्पर्धेचे शिल्पकार बदलापूर समर्थन समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे सर, ज्यांनी ही स्पर्धा सक्सेस देखील केली. त्याचं स्वप्न होतं गेल्या 3 वर्षापासून ही स्पर्धा व्हावी आणि ती स्पर्धा देखील आपण पाहिली. समालोचक चषक खरं तर सर्वच बदलापूर समर्थन समितीचे सदस्य, मग अनुज मोरे असतील, प्रसाद सबारे असतील, दत्तामामा बनोटे असतील, डिग्गे असतील, KP असतील, प्रशांत सूर्यराव असतील, यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा होती. श्रवण धुमाळे असतील, सर्वांनी भरपूर मेहनत त्या स्पर्धेमध्ये केली आणि स्पर्धा यशस्वी आपण पाहिली. फुल टॉस होता, जागेवर खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका हा देखील फसला. डीप मध्ये गौरव होते, त्याने एक चांगला जेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर अजून एक फलंदाज त्याला बैताबा लागेल माघारी. बॅट्समन आउट. डीजे मास्टर खरं तर स्वर्गीय मोहनजी राऊत साहेब यांची आठवण निर्माण करून दिली डीजे भोरच्या माध्यमातून. खरं तर RGR रामभाऊ गंगाराम राऊत यांच्या नावानं एक संघ देखील खेळत असतो शिरगाव आणि तदनंतर राऊत कंपनी म्हटलं की नाद एकच, बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील नाव मोठा आणि सद्गुरू एकता मित्र मंडळ गोविंद पथक हे नाव देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू, कारण बदलापूरमध्ये सर्वात प्रथम 8 थर रचण्याचा विक्रम जर कोणी केला असेल तर तो विक्रम आहे खरं तर सद्गुरू एकता मित्रमंडळ शिरगाव या नावावरती. त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख पाहायला हवा. उमेश राऊत असतील जे कोचच्या भूमिकेत नेहमीच तुम्ही त्यांना पाहता, सचिन राऊत असतील, बाळा राऊत असतील आणि प्रवीणजी राऊत साहेब यांचा तो गोविंद पथक आपल्याला जरूर पाहायला. खरं तर या जुन्या आठवणी आता डीजे भोरनं इथे मात्र पल्लवित केल्या, त्यामुळे डीजे भोरचं देखील आम्ही कौतुक जरूर करू. क्रिकेट विथ संगीत हे त्यांचं समीकरण आहे, त्यामुळेच की काय या पेसेकर मैदानाचा त्यांचा दबदबा आपल्याला कायम पाहायला मिळेल. जेव्हा जेव्हा या मैदानावरती स्पर्धा होत असते त्यावेळेस मात्र डीजे भोर आणि डेकोरेशनच्या भूमिकेत बाबू शिंदे यांचं नाव आम्ही आवर्जून घेत असतो. इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दन 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 करत फरार, चौकार.
षटक क्रमांक दुसऱ्या संपन्न झाला 28 धावा. टीमची टोटल तुम्हाला धावफलकावरती बाल मिळेल. आणि आता षटक क्रमांक तिसरे घेऊन गोलंदाजी मार्गवरती गौरव बनवटे येतात. गौरव दत्ता बनवटे. पहिला बॉल खोदून काढलाय, फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला खेचला, डीप क्षेत्ररक्षक पोहोचतोय भरपूर वेगाने, थोडासा फंबल झाला दरम्यान एकच सिंगल धावे ते एकपटी जाईल. आतापर्यंत आपण पाहिलं जबरदस्त फलंदाज बाद झालेत, 3 फलंदाज बाद झाले, परंतु मैदानावरती अजूनही तेजस पडबळ खेळतोय. ही जमेची बाजू टीम आदर्श बागणी संघासाठी. खरं तर स्वप्नातील बाईक कासगावच्या नगरीमध्ये त्याने जिंकली. शिवसेना तालुका प्रमुख चषक बाळाराम कांबरी साहेबांची ती स्पर्धा आपण पाहिली, तिथे एक बाईक जिंकली आहे मी म्हणेन तेजस पडबलनं. स्वप्नातून साकार झालेली बाईक त्याने जिंकली, परंतु या स्पर्धेमध्ये आता कशा प्रकारचा खेळ तो करतोय यावरती आता सारांचं लक्ष लागलंय. गौरव दत्ता बनवटे हा खेळाडू तुम्हाला बाल मिळेल. गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक तिसरे घेऊन आलाय. ऑन साइडला घेतलाय, फटका चांगला आहे, इथे सिंगलच मिळेल, यापेक्षा जास्त काय मिळणार नाही. कारण डीप मध्ये भरपूर वेगाने खेळाडू पोहोचला, बॉलला फेक करेल, एक सिंगल धाव इथे जोडली जाईल आणि सिंगलच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 30 आकड्यावरती तुम्हाला बाल मिळेल. खूप चांगली या लेखणी तुम्हाला बाल मिळेल. प्रणव भालेराव यांच्या माध्यमातून हे स्कोरबोर्ड सजवलं जातं, अचूक लक्ष त्यांचं देखील. फुल टॉस होता, ऑन साइडला खेळलाय, डीप स्कोर लेगला बॉल झाला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक फंबल झाले दरम्यान बॉल वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न जरूर झाला चेंडूचा, परंतु बॉल अडवलाय. पुन्हा एकदा बॅकअप चांगला बाहेर मिळतो. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण पाहतोय भरपूर वेगाने पोहोचला, साहिल होते. बॉल उचलून फेक करतील दरम्यान तुम्ही पाहताय ऑन साइडला खेळलाय, हा देखील फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. भूषण बनवटे त्यांना एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर सोन्याला आता इथून मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. युवा नेते उद्योजक समाजसेवक बाळादादा राऊत यांचं गुणगान गाणारे संगीत होतं. नवीन बॅटर ओम देशमुख आता मैदानावरती दाखल झालाय. 6व्या क्रमांकावरती हा खेळाडू तुम्हाला बाल मिळेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे दाद मागतायत की हा चेंडू वाईट आहे, परंतु पंच सहमत नव्हते. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक तिसरे घेऊन आलाय गोलंदाजी मार्गवरती. तुम्ही पाहताय गौरव आतापर्यंत त्याने चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये, जवळजवळ 5 चेंडू त्याने टाकलेत. दरम्यान धाबा खर्च केल्यात फक्त 4 आणि धावफलक तुम्हाला बाल मिळेल 32. 32 धावफलकावरती जोडल्या गेल्या. हा ट्रॅकर होता, ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता, बिगिट करण्याचा प्रयत्न नाही जमलं. इथे बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नव्हता. दरम्यान तुम्ही पाहताय दोन्ही लेफ्टी बॅटर तुम्हाला मैदानावरती बाल मिळते. षटक क्रमांक तिसरा संपन्न झालाय आणि 3 षटकाच्या अंती टीमची टोटल जोडली गेली 32. 32 धावफलकावरती जोडल्या गेल्या. ड्रिंक्समॅन जातात मैदानाच्या आतमध्ये, तोपर्यंत आपण देऊया डीजे बोर लाईक सुवर्ण संधी, ऐकूया चांगलं संगीत.
पहिला बॉल सचिनचा खेचला ऑन साइडला स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल हिट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर सचिनचं केलंय भव्य स्वागत षटकार. टीमची टोटल 38 धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. सचिन दाखल होतोय ऑन साइडला खेळलाय हा देखील फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक भूषण बनवटे भरपूर वेगाने पोहोचले दरम्यान एक सिंगल इथे देखील एक बडे जाईल. धाव फलक 39 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. का बॅटिंग करतोय तेजस पडबलला तुम्ही पाहता याच खेळासाठी तो जाणला जातो. पहिल्या बरोबर ती षटकार जरूर ठोकलाय परंतु पुढच्या बरोबर एक सिंगल त्याने एकपडली आहे आणि धाव फलक 39 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. कमीत कमी 50 ते 55 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करतील टीम आदर्श वांगणी कारण गोलंदाजी त्यांची तितकी स्ट्रॉंग आहे त्यामुळे या बॅचमध्ये आतापर्यंत बिमडेन चांगली बॅटिंग करत असताना एकामागे एक फरदा बाद झाले परंतु मैदानावरती ओम देशमुख हा खेळाडू देखील तुम्हाला पार मिळेल. दोन्ही बॅटर आता लेफ्टी आहेत त्यामुळे आता हवेच्या विरुद्ध दिशेने इथून मात्र फटके खेचावे लागतील. फटका चांगला आहे पुन्हा एकदा इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील. एक सिंगल धाव इथे देखील एक बडी जाईल आणि आता त्याच सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 40 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 3 बॉलचा खेळ शिल्लक या बॅच मध्ये जवळ आपण पाहतोय षटक क्रमांक 14 घेऊन दाखल झाले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुम्हाला पार मिळेल. आजच्या दिवसातील लॉर्ड्स मधून हा तिसरा लॉर्ड्स मधून दुसरा तर दिवसभरातील तिसरा सामना आपण एन्जॉय करतोय. यॉर्करचा वापर करण्यात आलाय. भन्नाट वेग तेज थरार गोलंदाजी तुम्हाला पाल मिळेल. उत्तर नव्हतं इथे मात्र तेजस पडबलकडे विचारणा केली होती परंतु इथे पूर्णपणे बॉलला ढकलण्याचा प्रयत्न झाला. बचाव मत पवित्र इथे घेण्यात आला आणि दरम्यान डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय सचिन. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. 40 धावा. हा ट्रॅकर होता कसा सोडेल मेजवानी होती दोन्ही हाताने स्वीकारले. बॉलला मात्र फेकून दिलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. तेजस पडबलचा हा वार. ठोकलाय. धाव फरक टीमची टोटल 46. 46 धावा. अजून एक मोठा फटका परंतु हा फटका फसला की काय खेळाडू डीप मध्ये पोहोचतोय. भूषण एक चांगला झेल टिपलाय आणि अखेर तेजस पडबलला परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. चार षटकाचा खेळ संपन्न झाला. धावफलक 46 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल.
नवीन बॅटर मैदानावरती अरुण हा खेळाडू दाखल झालाय. समाधान आलेत षटक क्रमांक 5 घेऊन गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला समाधान पाहायला मिळेल. या मॅचमध्ये समाधान आता समाधानपूर्वक गोलंदाजी करेल का नवीन बॅटर अरुण. नॉन स्टॅकिंग एअरवरती तुम्हाला पाहायला मिळते, परंतु स्टॅकिंग एअरवरती ओम देशमुख हा खेळाडू आपण पाहतोय. राऊंड द विकेट. समाधानचा पहिला बॉल घेतला ऑन साइडला डीप मध्ये खेळाडू भूषण पोहोचलाय. जेल स्वीकारण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु बॉलला त्याने मैदानाच्या आतमध्ये ढकललाय. घडलंय काय पाहावं लागेल. खरं तर बेगीट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला होता. डीप मध्ये गरुड झेप घेत असताना बॉल आतमध्ये ढकललाय. यस पंच चेक करायचं. सीमारेषेवरती घडलंय काय. दूध का दूध पाणी का पाणी आता तुम्हाला पाहायला मिळेल, कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या बाहेरीच्या माध्यमातून आम्ही चेक जरूर करू. आयोजन कमिटी तिसरे पंच आमचे प्रशांत सूर्यराव सर जोडले गेले, ते देखील आता चेक करतील नक्की घडलंय काय. सेफ आहे. गरुड झेप घेत असताना बॉलला त्याने आतमध्ये ढकललाय आणि आता षटकारी ते मिळू शकला असता. यस तोलपांना देखील पाहिले टीम आदर्श वांगणीच्या की सेफ आहेत, कारण हवेमध्ये पाय होते, त्यामुळे आता इथे 2 धाबा मिळतील. अजून एक चांगला फटका पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला गॅप मध्ये. यावेळेस बॉल नाही थांबणार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. ज्यांचं एक क्रीडांगण आहे मालकी हक्काचं, त्यांचे मयूरजी जगन्नाथ पिसेकर साहेब यांचं गुणगान गाणारे संगीत होतं. डीजे भोर ज्यांच्या मनाला लागले आता घोर, त्यामुळेच आता ते चांगले संगीत आमच्यापर्यंत पोहोचवत आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका चांगला आहे. दुधारी अस्त्र चालवण्याचा प्रयत्न 2-2 क्षेत्ररक्षक पाठ मोरे. भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना अखेर बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. थडमांच्या क्षेत्रामध्ये ठोकलाय. चौका. जरूर पार मिळेल. इथे अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. हा बॉल देखील चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानावरती ओम देशमुख दाखल झालाय आणि आता त्याच्या बॅटमधून 2 चौकारानंतर आलाय षटकार. दोन चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. इथे लाईन चेक करावा लागेल. पंच शाहरुख खान प्रमाणे आता हात खोलतायत, त्यांचा इशारा पोहोचतोय आमच्यापर्यंत. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धाव फलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धावा. इथे फुलटॉस होता दरम्यान यशच्या मागे यष्टीरक्षक बीट झालाय आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग स्टॉप एंडला येतोय चौकार. धावा मिळतील 4 आणि 4च्या साथीने आता टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 67. 67 धाबा धाफलकावरती जोडले गेल्या. धाबा कशाही येव, धाबा जरूर आहेत यावेळेस टीम आदर्श वांगणी संघासाठी.
बॅटची आय थिंक कडा होती, त्यामुळेच की हा चौकार देखील मिळतो. इथे अजून एक चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावर. ओम देशमुख चा खेळ जर आवडला असेल तर टाळा व्हायला हवा या मॅच मध्ये, कारण का बॅटिंग त्याने केली आहे. मैदानावरती तो दाखल झालाय, जबरदस्त आपण पाहतोय 6व्या क्रमांकावरती, आणि मैदानाच्या चौफेर बाजूला फटकेबाजी ओम देशमुखची आम्ही पाहिली आहे, आणि त्याच्या बॅटमधून शेपट गोल करणारा हा सिक्सर आलाय. धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 73. 73 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. 74 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली ओमच्या माध्यमातून. मास्टर पंढरी शेठ पडके या खेळाडूंना देखील त्यांनी मात्र त्यांचं पाऊल लागले होते. मयूरजी पिसेकर साहेबांच्या स्पर्धेमध्ये ते देखील आले होते, आणि या मैदानाचं त्यांनी तोंड भरून कौतुक देखील केलं होतं. 73 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. 74 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल, आणि ज्यावेळेस मात्र 74 धावा इथे चेस करण्यासाठी आणि रोखण्यासाठी खेळाडू दाखल होतील, त्यावेळेस मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक महेशजी धुळे सर. धन्यवाद. कडव यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. खेळाचं पहिलं सत्र संपन्न झालं, आणि आता जाऊया आपण दुपारच्या सत्रामध्ये या दुसऱ्या सत्राकडे वळणार आहोत, जिथे आदर्श बांगणी आणि जांताराजा शीळ या संघाची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यांच्या विरोधात, कारण 73 धाबा आहेत, 74चं एक मोठं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. प्रशांत पवार ग्रामीण टेनिस क्रिकेट.in जे आम्हाला माहिती देतात, आणि काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवातीला तेजसने चांगला खेळ केला. अखिलेशचा एक झेल ड्रॉप केल्यानंतर सुद्धा अखिलेशने 19 धाबा जोडल्या. त्यानंतर बॅटिंग करत असताना ओम देशमुखने अप्रतिम कामगिरी केली आहे. एकंदरीत 73 धाबा या ठिकाणी बनवण्यात आल्यात, आणि 74चं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. बादच्या दिशेने आपण जाऊ. 2 ऑफिशियल पंच आज जे काम पाहतात, आमचे दत्ता कडव डीकी सर यांना तुम्ही पाहतात, आणि दुसऱ्या बाजूला आमचे तरुण डे. लवकरच 14 फेब्रुवारी जवळ आली आहे, व्हॅलेंटाईन डे. त्यासाठी सर्वजण सज्ज असतील, ज्यांचे सर्वच मित्र परिवार. टॉस साठी आपण इन्व्हाइट करू टीम
शिरगाव वर्सेस कुळगाव. चला मॅच झाली आहे चालू या ठिकाणी. व्हेरी फास्ट बॉल. हो पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतो बॅटची कडा मागे चाललाय. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल कारण 74चं लक्ष आणि असाच खेळ आता मैदानामध्ये करावा लागणार आहे तो जांताराजा शिळ संघाला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही संघांना विनंती राहील की टॉस करण्यासाठी तुम्ही जेव्हा येत आहेत तेव्हाच तुमची जी काही प्रवेश फी बॅलन्स असते ती प्रवेश फी घेऊन तुम्ही पोहोचायचे. ओव्हर द विकेट. रोहनचा हा बॉल ऑन साइडला उचलला. क्षेत्ररक्षक जज करतायत अखिलेश. नो मिस्टेक. फलंदाज ठिकाणी होईल बाद. पडता बॉल लागेल बासमन. आपण पाहतो पहिला धक्का लागेल भूषणच्या स्वरूपात. फलंदाज बाद. दोन्ही संघांना विनंती राहील की जी काही प्रवेश फी तुमची बॅलन्स असेल ती पहिले या ठिकाणी तेजस ठाकरे यांच्याकडे तुम्ही जमा करा आयोजकांकडे आणि त्यानंतर आपण टॉस करू कारण दोन्ही संघ वेळेच्या आत इथे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रेम पेंडुलकर आणि दुसऱ्या बाजूला अरबाज असतील. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक सिंगल धाव आली आहे. लगेचच विकेट आली आणि आता न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. प्रज्योत दत्ता मामा बनोटे हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. ऑन साइडला प्रज्योत जसा मात्र मैदानावरती आलाय तसा बॉलला फेकून दिले. बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला क्लिअर करत असताना इट्स आउट ऑफ द पार्क. मात्र धाबत संख्या धावफलकामध्ये वृद्धिंगत होत असताना कारण अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागणार या मॅच मध्ये 74चं एक मोठं लक्ष आहे. इथे मिस्तामिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करतात थोडेसे दूर वरून आलेत आणि आता अगदी आपण पाहतो पाठमोऱ्या स्थितीमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. अवघड झेल होता आणि याच दरम्यान आपण जर पाहिलं तर धाबा मिळतील. प्रज्योतला 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. टॉस सुद्धा आपण करू या षटकानंतर. भरत दादा यांना विनंती राहील की आपण आपल्या शुभास्ते आपण टॉस करू. भरत दादांच्या शुभास्ते टॉस केला जाईल आणि त्यांचा विशेष सन्मान सुद्धा या स्पर्धेच्या वतीने आपण घेणार आहोत. 3 बॉल शिल्लक आहेत. ऑन साइडला आणखीन एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. खडे खडे स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. प्रज्योत जसा बाट मध्ये आलाय बॅटिंग साठी आपण पाहतोय त्याच्या बाट वरती बॉल येत असताना त्याला या ठिकाणी आपण पाहतो आक्रमक पवित्र धारण करताना आपण पाहतोय बॉल सीमा पार. आणि 2 षटकार आलेले आहेत. अटॅकिंग मोड मध्ये फलंदाज प्रज्योत. हो समोर खेळले ड्राइव्ह करत असताना बॉल चला बी शेप मध्ये आणि अगदी आपण पाहतो लॉंग ऑफला अरुण दादा आहेत ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतात. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या जोरावरती संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचं षटक संपन्न झालेलं आहे. भरत दादांच्या शुभास्ते आपण टॉस केलेला आणि आता या ठिकाणी त्यांचा विशेष सन्मान गीतेश अण्णा ठाकरे राज सोळशे यांना विनंती राहील की आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान करायचा. राज सोळशे दुबई रिटर्न खेळाडू आहेत. आज त्यांचा संघ जिंकलेला आहे पहिल्या मॅच मध्ये. भरपूर प्रचंड खुश आहेत मिस्टर राज सोळशे. अतुल आगळे आणि खऱ्या अर्थाने काय जबरदस्त अप्रतिम झेल सुद्धा टिपला होता राज सोळशेने. तिथेच मॅच मध्ये पुनरागमन केलं मी तर म्हणेन ते छत्रपती सीसी कुळगाव संघाने. 16 धाबा आलेले पहिल्या षटकामध्ये. 17 धाबा माफ करा. 17 रन्स.
17 धाबा फलकामध्ये षटक क्रमांक 2 मध्ये येतात तेजस. टॉस पतवा कुळगाव संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलेला. अरबाज आमच्या समवेत जॉईंट आहेत आज. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं, वेगवेगळी माहिती मिळेल. या संघाची चर्चा गेली 2 ते 3 स्पर्धेपासून होते की हा संघ कोणाच्या नावाने खेळेल. जावेद शेख जावाबाई यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल पतवा कुळगाव. कारण ऑलरेडी आपण पहिल्यांदा भाईजान या नावाने संघ पाहिलाय. त्यानंतर मध्ये काही वर्मा या नावाची चर्चा होती, अनिल वर्मा या नावाची, आणि त्यानंतर आता जावाबाई यांच्या नावाने संघ खेळणार आहे. षटक क्रमांक 2 मध्ये तेजसच्या विरोधात पहिला चौकार या ठिकाणी आलेला आहे. राऊंड विकेट. ऑन साइडला चेंडूला वळवलाय, शतक सज्ज आहेत. इथे मात्र अरुण दादा बीट झाले, बॉल चाललाय गोळीच्या वेगाने फरार होईल. मिस्टेक झाली आहे, मिसफील्ड पाहायला मिळाली आणि बॉल चाललाय सीमा पार. आणखीन एक सलग लागोपाठ चाललेला हा दुसरा चौकार. तर 2 चौकार सलग लागोपाठ चाललेले आहेत. चांगली बॅटिंग करावीच लागणार आहे कारण 74चं लक्ष ठेवण्यात आलेलं आणि आता या 74 धाबा कशा पद्धतीने चेस केला जातील हे आपल्याला पाहायचे. जाणताराच्या शीळ की आदर्श बांगणी. फुल टॉस बॉल, आणखीन एक बॉल. फुल टोल वसूल करत असताना बॉल चाललाय प्रज्योतच्या बॅट मधून. आपण पाहतोय थांबेल ते नाव प्रज्योत कसलं. बॉल सीमा पार ठोकलाय. चालू आहे मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब फल्लेबाजी या ठिकाणी बल्लेबाजी पाहायला मिळते. फलंदाज आपण पाहतोय, अगदी आपण पाहतो आक्रमक पवित्रताने घेतलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहिला तर दुसरं चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा या ठिकाणी चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळतात. आम्हाला आमचे ऑफिशियल स्कोरर सांगतात की आता धावांची गती ही प्रचंड वेगाने, जसं मात्र सुरुवातीला खेळ पाहायला मिळाला आदर्श बांगणीचा तसाच खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग आहे आणि या क्रीडा नगरीमध्ये खेळण्यासाठी सर्वांना उत्सुकता असते. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल कमाच्या दिशेने, आणखीन एक क्रॅकिंग स्ट्रोक तुम्ही पाहतायत. बॉल चालला सीमा पार आणि आमचे 12th मान देखील भरपूर खुश आहेत. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. एकटा प्रज्योतने अद्यापर्यंत 33 धावा बनवलेले आहेत. फुल टॉस बॉल, आणखीन एक. तेजस पडवलचा काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न आणि आता बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कदाचित जर टप्पा पडला असता तर मात्र वेगळे चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु तेजस पडवलने वारंवार फुल टॉस बॉल टाकलेले आहेत, त्याच्यावरती आक्रमण करण्यात आले. ओव्हर द बेस्ट. अगदी या बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करू लगेच. आमच्या टेक्निकल टीमकडे आपण जाणार आहोत. प्रशांत सूर्यराव जे आमचे तिसरे पंच असेल, कुणाल भोईर असतील, हे आपण चेक करू. आणि आमचे प्रशांत पवार जे मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेट.in चे ऑफिशियल अपडेटर आहेत आणि लगेचच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी आपण चेक करणार आहोत. ओव्हर द बेस्ट हाईटसाठी हा आपण बॉल चेक करू. षटकार तर आलाय परंतु पाहिलं जाईल हा बॉल एक्झॅक्टली कमरेपेक्षा उंचीचा होता का नाही हे तपासलं जाणार आहे. वेस्ट हाईटसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या वतीनं गीतेश ठाकरे येतात. त्यांना या आपण चेक करू. क्वालिटी विथ क्लिअरिटी आहे आणि स्पष्ट तुम्हाला हे चित्र ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून सुद्धा दाखवण्यात येईल, कारण कोणत्याच संघावरती अन्याय होणार नाही. येस, इट इज फेअर डिलिव्हरी. धावा फक्त मिळतील 6 आणि आता टीमची टोटल आहे स्कोर कार्ड वरती एकंदरीत 41.
39 धावांमध्ये नाबाद खेळतो प्रज्योत. क्या बॅटिंग केली आहे, बघण्याजोगी खेळ चालू आहे त्याचा मैदानामध्ये आहे. शेवटचा अंतिम बॉल तेजस पडवळ ऑन साइडला आणखीन एक व्हॉट अ स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. तेजस पडवळ जो गोलंदाज आहे त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडलाय आणि या बॉलची जणू काही पिस उपटली आहेत. बॅटिंग करत असताना प्रज्योतने बॉल सीमा पार, षटकार. चाळीस धाबा फलकावरती 2 षटकांमध्ये झालेले आहेत आणि आता येणारे 18 बॉल 27 धाबांची गरज आहे. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाले, अफलातून खेळ. अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर प्रज्योतचा विचार केला तर एकंदरीत 45 वरती तो नाबाद खेळतो अवघ्या 10 बॉलमध्ये. फास्टेड 50 बनवण्याचा प्रयत्न राहील ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आणि हा सुद्धा रेकॉर्ड्स कदाचित त्याच्या नावावरती होऊ शकतो. जर मात्र 50 धाबा त्यांनी कंप्लीट केल्या तर मात्र हा रेकॉर्ड अबाधित राहील या क्रीडा नगरीचा. इतिहास आहे. प्रचंड खुश आहेत सर्व जाणता ज्या शील्ड संघाचे प्रतिनिधी असतील, पाठीरखे असेल, दत्ता मामा असतील, अनिल दादा बनवटे हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असतील तर ते सुद्धा या ठिकाणी प्रचंड खुश असतील. काय खेळ चालू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. धाबा संख्या फलकावरती 47, एकट्या 45 धाबा. जर प्रज्योतचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही त्याच्यासाठी, कारण आता 18 बॉल 27 ची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालेत. समोरच्या एंडकडून रोहन, सायकलला मोल, टॉस सायकलला प्रज्योत. पहिला बॉल अमोलसाठी टाकण्यात आला होता. कदाचित आपण पाहतो एक सिंगल घेऊन स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न होता अमोलचा, परंतु ते जमलं नाहीये. डॉट बॉल आलाय. 18 बॉल 27 ची गरज, आता 17 बॉल आणि 27 धाबांची गरज आहे. चांगली क्रिकेट स्पर्धा आणि त्या चांगल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये हा सामना तर अत्यंत चांगला पाहायला मिळालेला आहे. 74चं लक्ष यावेळेस ऑन साइडला हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. एक सिंगल मिळाली, कारण आता प्रज्योतला जास्तीत जास्त स्ट्राइक देणं हे मात्र गरजेचं आहे. अर्धशतकापासून 5 धाबा तो दूर आहे आणि विजयापासून आपण पाहिलं तर आता एकंदरीत 26 धाबा दूर असेल तो जाणता राजा शील्ड संघ. सामना त्यांना जिंकायचा आहे आणि आज आमचे पाहुणे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. स्वागत आहे आपलं. ज्या पाहुण्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही या ठिकाणी जेव्हा जेव्हा उपस्थित राहू तेव्हा तेव्हा आमचं नाव अनाउन्समेंट केलं जाणार नाही आहे, हे त्यांनी आम्हाला सूचना याची कल्पना सुद्धा दिलेली आहे. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या पाहुण्यांचं आगमन झालं, स्वागत आहे आपलं. षटक क्रमांक 3 मध्ये आपण जाऊ. 48 धावा आहेत. गोलंदाज रोहन कमबॅक करतात. 18 बॉल 27 ची गरज असताना सायकलला प्रज्योत. डॉट बॉल जरूर आलाय. हो, बॅटची लिडिंग एज इथे सेल करण्याचा प्रयत्न आता कसा सोडेल तेजस पडवळ. त्याला माहिती या विकेटची किंमत किती आहे आणि आता फलंदाज झाल्या बाद धक्का इथे एकंदरीत आपण पाहिला तर दुसरा लागलाय. बॅटिंग करत असताना टीम जाणता राजा शील्ड संघाला फलंदाज बाद. टाळ्या व्हायला हरकत नाही. पुन्हा एकदा 45 धाबा. काय जबरदस्त विस्फोटक वादळी खेळी त्यांनी केलेली आहे आणि ते पाहुणे जे पाहुणे या स्पर्धेला भेट देण्यासाठी खास करून आलेले आहेत ते मात्र कुळगाव संघाला सपोर्ट करतील मला तरी वाटतंय. 48 धावा दाफलकावत आहेत. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक या षटकातील. प्रतिस्पर्धी टीम तुम्हाला पाहायला मिळेल जय भवानी शिरगाव, बागाराम पवार यांचे स्वागत आपण करू.
तर बॉल चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. वाईडिश लॉंग ऑफला हा चेंडू अडवण्यात आलाय. मॅचमध्ये आपण फोकस करू कारण आता सामना देखील भरपूर चांगला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 18 बॉल 27 धावांची गरज होती आणि आता 13 बॉल शिल्लक आहेत आणि 25 धावांची गरज. चला थोडंसं आवाज आपण या ठिकाणी. हो बॅटची कडा, फलंदाज झाला बाद. आणखीन एक धक्का लागलाय. रोहनने मात्र 2 अडसर दूर केलेले आहेत. एक प्रज्योत नावाचं आणि एक अमोल नावाचं. या षटकामध्ये आल्या 2 विकेट्स. फलंदाज झालेत बाद. समाप्त झाला आणि 3 षटकामध्ये 49 धाबा, 12 बॉल 25 धाबांची गरज आहे. कदाचित असं वाटायला लागले की आता जांताराजा शिल्ड संघाला अर्ध्यावरती सोडून प्रज्योत बाद झालाय की काय. अमोल सुद्धा माघारी परतला. आता जिम्मेदारी मैदानामध्ये प्रशांत आणि त्याच्या साथीनं न्यू बॅटर गौरव बनवटे आलेले आहेत. बारा बॉल 25 धाबांची गरज आहे. ओ चेंडू या ठिकाणी ऑन साइडला वळवलाय. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये आणि आता शॉर्ट ऑफ लिंच बॉल वरती इथे जागा बनवण्यात आली आणि आता धावा मिळतील शील या संघाला 4. अकरा चेंडू मध्ये आता 21 धावांची गरज आहे. कदाचित या ठिकाणी जे आमचे पाहुणे आलेले आहेत थोडस या ठिकाणी अगदी आपण पाहतो त्यांच्याशी चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. पहिल्या बॉलवरती चौकाराला 12 बॉल 25 धावांची गरज असताना आणि आता या मॅच मध्ये सिंगल घेण्यात आलेली आहे. लेग बाईज पंच दर्शवतात कारण या धावा फार महत्वाच्या आहेत. लेग बाईज असेल की बॅटने धाबा बनतायत कारण आपल्याकडे मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आहे आणि ज्या बाईक साठी धाबा काउंट केल्या जातील त्या मात्र सेमी फायनल पर्यंत. ओ यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू अंगावरती आलाय. डॉट बॉल कमबॅक करतात ओम देशमुख सुद्धा. या अगोदरचं षटक अप्रतिम राहिलं गोलंदाज रोहनचं आणि आता त्याच्या पावलामध्ये पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागणार आहे कारण 18 बॉल 27 धाबांची गरज असताना तिथून मात्र सामना थोडंसं टर्न झाला मी तर म्हणेन. आदर्श बांगणी संघ हा सुद्धा कमालीची गोलंदाजी करतोय. रोहनने मात्र काय जबरदस्त षटक हाताळलं. फक्त आणि फक्त केवळ 2 धाबा त्याने त्या षटकामध्ये खर्च केल्या. आता ओम देशमुख जसा मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलेला आहे त्याच्या पहिल्या बॉलमध्ये चौकार आला आणि त्यानंतर सुद्धा कमबॅक पाहायला मिळालंय. चांगली गोलंदाजी आहे. ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज ओम देशमुख. हो क्लीन बॉल. फलंदाज झालेत बाद. गौरव बनवटेला सुद्धा परतावा लागणार आहे. हे मैदान सोडावं लागेल. आणखीन एक धक्का. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. की प्रशांत हा सामना भरपूर लवकर फिनिश केला जाईल असं वाटत होतं कारण सुरुवातीला 2 षटकामध्ये तब्बल 47 धावा होत्या. 23.50 च्या गतीने त्या धावा बनवण्यात आल्या.
47 धाबा 12 चेंडूमध्ये होत्या. असं वाटलं होतं की 18 बॉल 27 धाबा सहजपणे बनवल्या जातील, परंतु आदर्श बांगणी संघाला सुद्धा या मॅचमध्ये हार मंजूर नाही आहे. काय गोलंदाजी त्याने केल्या, अटॅकिंग गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळेल. जसा प्रज्योत बाद झाला तसं अमोलने मैदान सोडलं आणि आता मात्र गौरव सुद्धा परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक या षटकातील. ओम देशमुख जे मात्र आपण पाहतोय, ओम देशमुख अरुण दादा यांचे भाचे आहेत, मामा भांजे मैदानावरती खेळतात. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. 8 बॉल आणि आता 20 धाबांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानावरती आलेत. हितेश नॉस्टॅक एंडला प्रशांत. प्रशांत जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत जांताराजा शिल्ड संघ सुद्धा सहजासहजी हा सामना सोडणार नाही आहे. हो, यावेळेस आपण पाहतोय समोर करण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात चेंडू येऊ शकला नाही आहे. समोर राहिला चेंडू घरंगळत, तोपर्यंत आली आहे सिंगल धाव आणि आता 7 बॉल 19 धावांची गरज या मॅचमध्ये. शेवटचा बॉल जर मात्र मोठा फटका आला तर सामना पुन्हा एकदा तुम्हाला डोलायमान अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. कधी सामना आदर्श बांगणी संघाच्या बाजूने तर कधी सामना जांताराजा शिल्ड संघाच्या बाजूने. प्रबुद्ध सारखा एक चांगला खेळाडू सुद्धा आदर्श बांगणी टीम कडून एक चांगले ऑफिशियल स्कोरर आहेत, एक चांगले समालोचक आहेत आणि सध्या ती बदलापूर बांगणी MR पॅनलला सुद्धा जॉईंट होत आहेत. शेवटचा बॉल, बॅटची आतली कडा मागे चाललाय आणि ते प्रशांतच्या संपर्कात काही हा चेंडू आला नाहीये. बॅटला हलकस चिंबन घेऊन मागे चालला, तोपर्यंत मिळाली एक सिंगल धाव आणि आता 6 बॉल मध्ये विजयासाठी तब्बल 18 धावांची गरज आहे. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 4थं संपन्न झालं आणि आता जाऊया मॅचच्या दिशेने. 6 बॉल 18 धावांची गरज या मॅच मध्ये आहे आणि आता कोणता गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल हे आपल्याला पाहायचं आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतो ज्याच्यावरती जबाबदारी देण्यात आली आहे. स्लॉग ओव्हर आणि डेट ओव्हर मध्ये पियुष हा गोलंदाज आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला प्रशांत. मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल कदाचित. आपण पाहतो जर प्रज्योतने केलेली 45 धाबांची खेळी जर मात्र सार्थकी लावायची असेल तर ह्या 6 बॉल मध्ये या 18 धाबा चेस करावा लागतील टीम जांताराजा शिल्ड संघाला. पहिला बॉल ड्राईव्ह करत असताना कबाच्या दिशेने फटका डीप मध्ये चालला. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. प्रशांत मात्र पलटले, त्याला मात्र दुसरी धाव हवी आणि आता या 2 धाबा इथे मात्र सहज गतीने मिळतात. 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रशांतला माहिती आता मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवणं गरजेचं आहे. एखादा चौकार एखादा षटकार या सामन्याचा बिमोड करण्याचा प्रयत्न करेल, परंतु या मॅच मध्ये जवळ आता येणारे 5 बॉल 16 धावांची गरज आहे. गोलंदाज पियुष. ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल. चला बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. काऊ कॉर्नरला फुल टॉस बॉल कसा सोडेल
आणि याच दरम्यान बॉल एक टप्पा की सीमा पार जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. भलतील धावा 4. बॅटिंग प्रशांतच्या बॅटमधून सुद्धा होते. मी मगाशी सांगितलं जर प्रज्योतची खेळी सार्थकी लाभायची असेल तर या 18 धाबा एका षटकामध्ये बनवावास लागणार आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. बॉलच बॅक ड्राईव्ह एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. चेंडू जणू काही हाताला ब्रश होऊन अगदी पुढे चालला आणि या 2 धाबा इथे मिळतील. 3 चेंडूमध्ये अगदी आपण पाहिले तर 8 धाबा बनवण्यात आलेले आहेत आणि आता राहिलेल्या 3 चेंडूमध्ये 10 धाबा बनवायचे आहेत. म्हणजे एखादा षटकार एखादा चौकार या मॅचला इथून मात्र त्याचं पारड तुम्हाला जाणता शील्ड संघाचं जड होताना पाहायला मिळणार आहे. कोणता संघ कोणत्या संघापती भारी पडेल हे सांगणं फार कठीण आहे. छत्रपती चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत आणि या 2 बलाढ्य संघ प्रयत्न करतात. एका बाजूला जाणता शील्ड तर दुसऱ्या बाजूला संघ खेळतोय मैदानाच्या मध्ये आदर्श बांगणी. अप्रतिम मॅच तुम्हाला पाहायला मिळते. 3 बॉल 10 धाबांची गरज. गोलंदाज पियुष सज्ज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रशांत. 3 बॉल 10 ची गरज असताना या मॅच मध्ये खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका पाहायला मिळाला. एक सिंगल आली आहे. सेकंडचा कॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फेकी ॲक्युरेट होती परंतु कलेक्शन चुकीचं पाहायला मिळालं तेजस पडवळचं. आणि याच दरम्यान भलतील प्रशांतला आणखीन 2 धावा. 1 शॉट. हो एकच धाव मिळेल. दुष्काळात 13वा महिना असंच म्हणावं लागणार आहे. ऑफिशियल पंच आम्हाला सांगतात की ते 1 शॉट आहे. एकच धाव मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतोय शेवटचा अंतिम चालू आहे. 6 बॉल 18 धाबांची गरज असताना 3 बॉल 10 वरती समीकरण आलं होतं परंतु त्यावरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली एकच सिंगल धाव आली आहे. म्हणजे आता 2 बॉल शिल्लक 9 धाबांची गरज. जाबाभाई यांचं आगमन झालेलं आज त्यांनीच पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल पतवा कुळगाव. कारण त्यांच्या खालोखाल एक टीम तुम्हाला पाहायला मिळणार आहे भाईजान 11 मिझिया बी. ही चुरस आहे सध्या या सीझन मध्ये. दोन बॉल आणि आता 9 धाबांची गरज आहे. गोलंदाज सज्जद पियुष. ओ खोलवर टप्प्याचा बॉल. लाईन चांगली आहे आणि आता कमालीचं कमबॅक केलं या मॅच मध्ये. कोणी विचार देखील करू शकणार नाहीये. 2 षटकामध्ये 47 धाबा होत्या. 74चं टार्गेट असताना आणि 18 बॉल 27 धाबांचं इक्वेशन असताना हा सामना अगदी शेवटच्या बॉल पर्यंत येऊन ठेपलेला आहे. 1 बॉल आणि आता विजयासाठी 9 धाबांची गरज. या मॅचची फक्त आणि फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे. शेवटचा बॉल आणि हा चाललाय डीप मध्ये परंतु इथे त्याचा काहीच फायदा होणार नाहीये. सामना गमावलाय तो जाणता शील्ड संघाने आणि विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड बॉईज टीम आदर्श बांगणी.